आपण शेवची भाजी कशी बनवायची ते बघूयात। इथे शेव आपण अंदाजानुसार घ्यायची आहे। तर इथे मी पावशेर घेतलेली आहे। इथे बघू शकता एवढी शेव घेतलेली आहे। तर चला आता आपण याची भाजी कशी बनवायची ते बघूयात। इथे मी गॅसवर पातेलं ठेवून घेतलेलं आहे। त्याच्यात 2 चमचे तेल टाकून घेतले, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि एक मोठा कांदा असा बारीक कापून घ्यायचा आहे आणि तो पण असा छान टाकून घ्यायचा। त्याला फोडणीमध्ये असं छान परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत, या अशा पद्धतीने। तर त्याच्या आपण शेवच्या भाजीसाठी इथे 2 टमाटे घेतलेले आहेत, ते पण छान असे बारीक कापून घ्यायचे। कढीपत्ता घ्यायचा आहे, कढीपत्ता पण घेऊन आपण छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा त्याला पण। तर इथे बघू शकता आपला कांदा छान असा परतून झालेला आहे। तर त्याच्यामध्ये आपण टमाटे बारीक चिरलेले टमाटे टाकून घ्यायचे फोडणीमध्ये, याला पण छान परतून घ्यायचं। या अशा पद्धतीने आणि फोडणीमध्ये छान असे परतून घ्यायचे। बघू शकता टमाटे पण आपले छान असे परतून झालेले आहे। कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि त्याला पण छान असं परतून घ्यायचं या अशा पद्धतीने। इथे बघू शकता कढीपत्ता, कांदे आणि टमाटे आपले छान असे परतून झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपण पाऊण चमचा थोडी हळद टाकून घ्यायची अंदाजानुसार। त्याला पण छान असं फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर चला आता आपण मसाला टाकून घेऊयात। इथे मी 1 चमचा अंबारी मसाला टाकते आणि 1 चमचा लाल तिखट। मसाला तुम्ही अंदाजानुसार टाकू शकता। मी इथे 1.5 चमचा अंबारी मसाला टाकते आणि 1 चमचा लाल तिखट। तर याला छान असं फोडणीमध्ये परतून घ्यायचं अशा पद्धतीने। तिखट आणि मसाला तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे मी 1.5 चमचा अंबारी मसाला आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे। तर त्याच्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे शिजण्यासाठी। याला छान असं तेल सुटू द्यायचं आहे आता। तर इथे बघू शकता असं छान आपलं फोडणीला तेल सुटलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपण हे शेव टाकून घ्यायची। चला आता आपल्या फोडणीला असं छान तेल सुटलेलं आहे। तर याच्यामध्येच आता आपण ही शेव टाकून घ्यायची आहे आणि छान अशी परतून घ्यायची। बघा अशा पद्धतीने फोडणीमध्येच हिला छान अशी परतून घ्यायची। आणि वरून तुम्हाला जर घट्ट लागत असेल तर तुम्ही घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाणी थोडंच टाकायचं आहे आणि पातळ पाहिजे असेल तर थोडं पाणी टाकायचं आहे। ह्या अशा पद्धतीने छान आपली शेवभाजी पटकन झटपट अशी तयार होते। आता इथे मी थोडं पाणी टाकते ह्या अशा पद्धतीने। तर अशी झटपट ही शेवची भाजी तयार होते आणि ही तुम्ही भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत, वरण भातासोबत, खिचडीसोबत पण तुम्ही खाऊ शकता। तर अशा पद्धतीची शेवची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा। तर चला आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे थोडं शिजण्यासाठी। तर इथे बघू शकता असं छान। आता याच्यामध्ये आपण हिला तुम्ही कोरडी पण करू शकता आणि पातळ पण करू शकता। तर याच्यामध्ये आता आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घेऊयात। तर चला आता आवश्यकतेनुसार टाकून घ्यायचं आहे। इथे अर्धा चमचा मीठ टाकते। मीठ टाकल्यानंतर याला छान असं फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं। अशी झटपट आपली भाजी तयार होते। जर माझी रेसिपी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। तर आता आपली भाजी 2-3 उकळ्या काढून घ्यायची आहे आणि आपली भाजी तयार होते। तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। मस्त खा आणि स्वस्त राहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय। तर इथे बघू शकता अशी छान आपली शेवची भाजी तयार झालेली आहे।